प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणा किंवा हरिपाठ म्हणा म्हणजे दुसरा म्हणजे चौवेदीचा तर चौवेदीचा शाहीशास्त्र कारण 18 पुराणे हर्षी गाठी मर्दोनी नवरिता तैशेगी अनंता वायलत कथा सांगी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सब वाया दुर्लमी न झाले मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट फार मार्मिक आणि फार महत्वाचं आहे. तर काय केलं पाहिजे हे ऐकण्यासाठी आपसातली चर्चा तुम्ही बंद करा आणि मनाचे कान करून ऐका. हे कारण कसं आहे जसं आपण दिवसभर बाजारात सगळं ऐकतो आणि घरी आल्या विचारायचं नेमकं बाजारात काय ऐकले कारण काय ऐकलं काय नाही ऐकलं कारण सगळंच ऐकले पण आपलं जे पाहिजे होतं ते फक्त कोणी ऐकलं मनाने ऐकले कान सगळंच ऐकले पण आपलं जे पाहिजे ते कोण ऐकायचं मन ऐकायचं. तसं हा हरिपाठ मनाने ऐकावा मनाची एकाग्रता करा. कारण हे करीत असताना त्या नियोजन करणाऱ्या मंडळांनी अत्यंत चांगल्या प्रकारे स्तुत्य कार्यक्रम राबवला. 28 असते दर सोमवारी म्हणजे एक हरिपाठ घ्यायचा आणि महाराजांना सांगायचं की ज्यांना बोलायचे त्यांना आधी सांगायचे की महाराजा 4थ्या क्रमांकाचा किंवा 5व्या क्रमांकाचा हरिपाठी तुम्हाला आरोग्याचं निरूपण करावं लागेल. सांगितलं चालू म्हणायचं काय अडचण येत नाही. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे साधे उदाहरण बघा. म्हणजे प्रपंचाचे मी नेहमी सांगत असतो काय उदाहरण की समायला म्हणलं तर आपल्याला वेळ देत जुन्याच्या आधी दिलं काय होईल कपड्याला कपडे धुण्याच्या अगोदर वेळ काय होईल वेळ बसणार नाही. कसं आधी कपडे काय करावं लागते धुवावं लागते आणि नंतर त्याला काय द्यावं लागते तसं परमार्थ करीत असताना संत महात्मे माऊली सांगतात वेद तरी झाला माते नेनता वाया गेला कडू सांडणी उपदेला कोंडा जैसा. बाबा रे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केले पण एवढं करून जर मला चांगलं नाही तर माऊली सांगते किंवा वेद झाला माते निरता वाया गेला मला चांगलं नाही तर मग तो काय झाला वायाला गेला. मग त्या भगवत परमात्म्याला जाणायचं. कोणाला जाणायचं त्या भगवत परमात्म्याला जाणायचं. जसं कपडे धुताना अगोदर कपडे धुवायचे नंतर नीळ घेतली नंतर नीळ बसली तशी बसत नाही. तसं परमार्थ करीत असताना इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी न होता सद्गुरु कृपा दृष्टी पडेना गाठी परमार्थाची. पडेना गाठी परमार्थाची. फक्त तुमचा काय चालल तुमचा देव चालल वाऱ्या चालत्या तीर्थयात्रा चालत्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतात. त्याला जर जाणलं नाही तरी सगळं व्यर्थ आहे. म्हणून सांगितलंय बाबा रे तुला जर त्या भगवत
व्हावी असं वाटत असत तर पहिल्यांदा आपल्यावर कोणाची कृपा व्हावी, देवाची कृपा व्हावी का संतांची कृपा व्हावी, तेव्हा आपल्याला देव कळत. आपल्याला बोलायचं म्हणजे शास्त्राचा आधार घ्यायचा. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती. शास्त्र काय सांगते, आपले गुरु काय सांगते आणि आपल्या आत्म्याला त्याची काय प्रचिती येते हा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि मग ती प्रचिती येण्यासाठी संत सांगतात की बाबा रे, तुला जर असं मनापासून वाटलं पाहिजे की मला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, तर प्रथम तुझ्यावर आपल्यावर कुणाची कृपा झाली पाहिजे, संतांना विचारून. संतांची कृपा झाली पाहिजे का देवाची कृपा झाली पाहिजे. भक्ती प्रेम सुख देणेवे आणि का, भक्ती प्रेम सुख देणेवे आणि का, पंडिता वाचका ज्ञानी अशी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. तुका म्हणे कृपा केलेलं नारायण तरीच हे वर्ग पडेल काय. कुणाची कृपा झाली पाहिजे, आधी देवाची कृपा झाली पाहिजे. भक्ती प्रेम सुख देणेवे आणि का, पंडिता वाचका ज्ञानी अशी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. तुका म्हणे कृपा केलेलं नारायण तरीच हे वर्ग पडेल काय. कुणी कृपा केली पाहिजे, आधी देवाची कृपा झाली पाहिजे. ध्यानात घ्या, आधी देवाची कृपा झाली पाहिजे आणि देवाची कृपा झाल्यानंतर नंतर संतांची झाली पाहिजे आणि संतांची कृपा झाल्यावर मग देव कळतो. आधी देवाची कृपा आपल्या व्हावं लागते आणि देवाची कृपा झाल्यानंतर आपलं संत कृपा करतात आणि संतांनी कृपा केल्यानंतर आपल्याला देव कळतो. तोपर्यंत देव कळत नाही. तुम्ही म्हणता याला पुरावा काय, तर ह्याला पुरावा नामदेव महाराज. नामदेव महाराज देवासंग बोलायचे, चालायचे, जेवायचे, सगळ्या गोष्टी करायचे. गोष्ट खरी का खोटी, सगळ्या गोष्टी करायचे. आणि ज्यावेळेस हे सगळे संत ती बसली कच्च पक्क त्यांनी पाहिलं, त्यावेळेस गुरुबा काका पाहिलं, तिला तपासलं. म्हणले नामदेव राग आला, म्हणले नामदेवा तू कच्चाच आहे. नामदेव महाराज काय म्हणले, कसं काय मी कच्चा, हा म्हणजे कच्चाच आहे म्हणले. नामदेव महाराजाला वाईट वाटलं, पंढरपूरला गेले, पांडुरंगाला विचारलं, देवा हे सगळेच मला असं म्हणतात की नामा कच्चा आहे, देवा तुमचं तरी काय माहिती. देवाने सांगितलं आहे नामा तू खरंच कच्चा आहेस. नामदेव महाराजांना आवडतं तू खरं. देवा तुम्ही सुद्धा त्यांची बाजू घेतली, तुम्ही सुद्धा माझी बाजू घेतली नाही म्हणले. अरे नामा तू मला फक्त एक दिवशी पाहतोस, कटीवर हात, विटीवर उभा, एक दिवशी. पण नामा मी केवढा आहे, अरे मी विश्वव्यापक आहे. मी कसं आहे, विश्वव्यापक आहे. तू मला एका दिवशी पाहतोस. मला सांगा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. कोण कुणाचं भजन करतोय, कोण कुणाचं पूजन करतोय, मग देव म्हणतात. ते पूजन करते, ते भजन करते, ते यांचं हे त्यांचं, देव नेमका कोणता. पण संत सांगतात, अरे बाबा रे, देव आहे, देव आहे म्हणजे मंदिरे तू शोधली पाहिजे,
जैसी उसात साखर तैसा हृदयामध्ये ईश्वर म्हणा परमेश्वरी. संतांनी सांगितले की बाबा रे भगवत परमात्मा तर आपल्या जवळ आहे आणि आपल्याला तर सुख समाधान शांततेची गरज आहे. ह्या गोष्टी कुठे एका बाजारात येत का? तर ह्या गोष्टी भगवत परमात्म्या जवळ आहे आणि भगवत परमात्मा पुढे तर तो आपल्या जवळ आहे. भगवत परमात्मा जर आपल्या जवळ आहे तर मी म्हणतो एखाद्या व्यक्तीचा प्रत्येक शरीराचा पार्ट अलग अलग करा, सगळे पार्ट अलग अलग करा आणि बघावर देव सापडत होते त्याच्यात. कान इकड, डोळा इकड, पाय इकड, हात, सगळ्या गोष्टी अलग अलग करायच्या आणि सगळं त्याचं पोस्टमार्टम करायचं. ते देवकडे पडेल का? त्यात नाही का? मग माऊलीने सांगले की बाबा रे ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कुणाला गाते? हरीशी गाते. पण तुम्ही काय करा, सर्व संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निवडून काढले ते सार ते श्री हरीचं नाम. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निवडून काढले सार ते श्री हरीचं नाम. त्याचं सगळे 4 वेद आले, 6 शास्त्र आले, 18 पुराण आले, सगळ्या गोष्टी आल्या. त्याचा संतांनी अभ्यास केला आणि मग अभ्यास करत काय केलं त्यांनी? सार काय काढलं तर हे श्री हरीचं नाम. रामकृष्ण हरी पंथ क्रमी येला. रामकृष्ण हरी पद, पद म्हणजे रस्ता, पंथ म्हणजे संप्रदाय. पद म्हणजे रस्त्याने गेली, पंथ म्हणजे आपला चाललेला स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, सगळे दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, संप्रदाय. संप्रदाय म्हणजे परंपरा. मग आता रामकृष्ण हरी, राम लंकेला गेले, आपण तिकडे जायचं का? कृष्ण द्वारका मथुरेला गेले, मग आपण तिकडे जायचं का? राम कृष्ण हरी, राम ज्या मार्गाने गेले, कृष्ण ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपली कुणाची गाठ पडल? हरीची गाठ पडल. ती जे संत ज्या मार्गाने गेले, कारण राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद ऐसे आनंद नाव सर्वा गती एकच देव हरी जवळीच आहे. पण ज्ञान दृष्टी उघडून पाहे. बाबा रे भगवत परमात्मा आपल्या जवळ, पण तू काय कर, ज्ञानरूपी दिवा लाव. काय कर तू? ज्ञानरूपी दिवा लाव. तो ज्ञानरूपी दिवा लावली तर तुला भगवत परमात्म्याची काय होईल? ओळख होईल. जसं समजा एखाद्या खोलीत अंधार आहे आणि त्या खोलीतला अंधार बाहेर काढायचा आहे, तिथं नारळ, गुलाल, उदबत्ती फोडून जमत का? काय केलं म्हणजे अंधार बाहेर गेलं? एक काडी वळली, दिवा लावला की सगळ्या घरात प्रकाश पडत, अंधार. तसं तुमचं आमचं आत्म्याच्या ठिकाणी आज्ञेने आणि त्या आज्ञानामुळं आपल्याला काय झालंय? सगळा भ्रम झालाय. म्हणून सांगितलेलं ते तो भ्रम जर जायचा असेल, त्या परमेश्वराला जाणायचं असेल तर माऊली सांगते की बाबा रे मथोनी गवनिता पैसे घे अनंता. तू काय कर, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं शोध आणि शोधून संतांनी जे हरीला पाहिले ना, कसं पाहिलं, कसा शोधला? तर मनतोनी नवनीता पैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. आपल्या ज्या कथा चालल्यात ना, हे काय कथा मार्ग, हे काय कर म्हणजे तुम्ही जरी ग्रॅज्युएट झाली म्हणून बालवडी काही मोडून टाकायची नाही, तो पाया आहे. तसं परमार्थ करण्यासाठी लहान मुलाला त्याला देवाधिकाच्या धर्माच्या गोष्टी सांगाव्या लागतात ना. आणि मग सांगत असताना पुढं त्या माणसाला काय होतं? त्याचं ज्ञान होतं. आणि मग ते ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर माऊली सांगते की बाबा रे
तू काय कर, प्रथम तुझं मन आणि बुद्धी साफ कर. जोपर्यंत तुमचं मन आणि बुद्धी साफ होत नाही ना, तोपर्यंत काय होतो, असाच कुठं वाढत जातो. म्हणून सांगितले की बाबा रे, आवडे सांगतात, जे भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. गुरुच्या वाक्याने प्रथम तू काय कर, तुझं मन धुवून टाक. परत सांगितलं की बाबा रे, गुरु दाविल्या वाटा, एवढी विवेक तीर्थ तटा, दोन्ही मळकटा बुद्धीचा तेने. गुरु जो मार्ग सांगतात ना, तू त्या मार्गाने जा. आणि जे आहे मला, तू त्या मार्गाने जा. तू काय कर, दिलेल्या नामाने तुझी बुद्धी साफ कर. म्हणून सांगितले, बुद्धी साफ करायची, मन साफ करायची. आणि हे केल्यानंतर आपल्याला कळून चुकल की संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरु कृपांजन, उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरु कृपांजन, उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. संसार आहे ना, हा आपल्याला खरा वाटतो, पण हा अज्ञानाचा खेळ. जे सज्ञान झाले, ज्याला त्याचं ज्ञान झालं, संतांना त्याचं सुख बी नाही आणि दुःख बी नाही. कारण माऊली सांगते, सुखी संतोष न यावे, दुःखी विषादाना भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. कोणती गोष्ट कळली, त्याचं सुख मानायचं नाही आणि त्याचं दुःख मानायचं नाही. आपलं सुख, एखादी चांगली गोष्ट घडली आपल्याला सुख वाटतं, एखादी कोणती गोष्ट घडली आपल्याला दुःख वाटतं. पण संतांनी सांगितले की बाबा रे, आसून हा सृष्टीचा क्रम आणि नेहमी हा चालतच राहणार आहे. हा क्रम चालूच राहणार आहे. त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. कारण परी म्हणून निघाल्या पवना पाठी, ओस बोल राहे देती, तैसे आयुष्याच्या मुठी केवळ देव. परी म्हणून निघाल्या पवना पाठी, परी म्हणजे सुगंध, पवन म्हणजे वारा. बोल सुगंधाला येतं, सुगंध सुटल्यानंतर वाऱ्याबरोबर तो सुगंध निघून जातो. ओस बोल राहे देती, आणि सुकलेल्या फुलासारखी आपली गंमत होती. म्हणून संतांनी सांगितले की बाबा रे, मरणाआधी सावध व्हावे, आपले सुहित साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्माहुनी उत्तम. तुमचा आमचा जन्म सगळा उत्तम आहे, चांगला आहे. पण काय केलं पाहिजे, माझे बाबा सांगायचे, भाऊ बुद्धी निश्चय कर, आत्मतत्वज्ञान तयार आहे. आत्मतत्वज्ञान तयार आहे, पण आपल्या बुद्धीचा निश्चय होत नाही. बुद्धीचा निश्चय होण्यासाठी काय पाहिजे, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा, तोची जाणे. पूर्ण अभ्यासाचा पाहिजे, अभ्यासच पाहिजे. अभ्यासाने ज्ञान, ज्ञानाने ध्यान, ध्यानाने जनार्दन, आणि जिथं जनार्दन आहे ना, तिथं चिरकाल येऊन ये लक्ष्मी वशी. जिथं भगवान परमात्मा आहे ना, तिथं लक्ष्मी आहे, आणि जिथं भगवान परमात्मा नाही तिथं लक्ष्मी नाही. जय हरी महाराज. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी की बाबा रे, तू काय कर, अभ्यास आहे. म्हणून सांगितले, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पावी पंढरी, ज्ञान होय मुळा, अति त्या दगडाला सुद्धा त्याला सुद्धा ज्ञान होईल. काय केलं पाहिजे, त्या मार्गाने गेलं पाहिजे. त्या मार्गाने गेलं ना की बरोबर आपण ठेप्याला जाऊ. त्या ठेप्याला जाण्यासाठी फक्त काय करायचं, नम्र झाला होता त्याने कोंडिले. आपल्या अंगी नम्रता पाहिजे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी सोडू, पण अहंकार, अभिमान की आपण सोडणार नाही. म्हणून सांगितलेलं की बाबा रे, अहंकाराचा भरला वारा, त्याने केला तुझा मातेरा, अजूनही तरी सावध होई,
हरिभजनाची कर घाई. बाबा रे, हा अहंकार माणसाचा सर्वस्वी नाश करतो. तर आपल्यात वारा भरलेला. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात ना, बाबा रे, उठा उठी अभिमान जाय, ऐसे स्थळ कोण ते या पंढरीत घडे. खळा पाझर रोकडे, नेत्रे आसरूंच्या धारा, कोठे रोमांच शरीरा. तुका म्हणे काला, कुठे अभेद देखील. उठा उठी अभिमान जाय. कारण ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण निज धामाला जायला निघाले, त्या टायमाला बुद्ध, अक्रूर, अर्जुन ही मंडळी होती. त्यांनी देवाला विचारले, देवा म्हणजे तुम्ही काही धामाला जाणार तर आमचा उद्धार करा. काय उद्धार करा? तर ज्ञान विज्ञान वैराग्य स्थिती, जुनाट तुझी भगवत भक्ती, मज सांगावी सुनिश्चिती. श्रीकृष्णा, देवा कुणी म्हणते ज्ञान श्रेष्ठ, कुणी म्हणते विज्ञान श्रेष्ठ, कुणी म्हणते वैराग्य श्रेष्ठ. मग आम्ही नेमकं काय करावा? देवाने सांगितलं, मी तुम्हाला सरळ सांगतो. काय सांगतो ते ऐका. या लागी सोडून अभिमान, मत हृदयस्था रिगालिया शरण, तुझ उद्धरीन जाण देवकीची आन उद्धवा. या लागी सोडून अभिमान, मत हृदयस्था रिगालिया शरण. मी कुठे देवाने ठिकाण सांगितले, मी कुठे हृदयस्थ रिगालिया शरण, तुझं उद्धरीन जाण देवकीची आन उद्धवा. मी हृदयात आहे, तू काय कर? मी हृदयात आहे, मी माझी जन्म देणारी आई देवकी. मी देवकीचं शपथ घेऊन सांगतो की तू काय हो, मला शरण ये. पण कुठे शरण ये? इथे. माऊली मी सांगतात, हृदयामध्ये रामू, सर्व सुखाचा आरामू. का रामदासी काम विषयावर भगवान परमात्मा श्रीकृष्ण सांगतात मी हृदयात आहे. राम सुद्धा सांगतात, माऊली सुद्धा सांगतात, राम कुठे? हृदयामध्ये. आपण देव पाहतो कुठं? तीर्थ व्रत करिता सारी, कोठे भेटेना माझा हरी. शरण कोणा जाऊ, देवा तुझला कोठे पाहू. धरली सद्गुरूची कास, देव जवळीच पास. तीर्थ करा, व्रत करा, सगळ्या गोष्टी करा. करू नका असं नाही, सगळ्या करा. तीर्थ व्रत करिता सारी, कोठे भेटेना माझा हरी. तुम्हाला हरी तिकडे भेटणार नाही. देव आहे, देव आहे, तिची मंदिरे तू शोधून पाहिजे. बाबाले जैसी उसात साखर, तैसाला द्या ईश्वर परमेश्वर देव आपल्या जवळ आहे. देव बोले अर्जुनाला, देव बोले अर्जुनाला, चित्त रे माझी या बोला. गुह्य ज्ञान सांगतो तुला, अर्जुनाच्या मनी हर्ष झाला. देवाच्या मुखाकडे पाही, शब्द अमृत आवडीन पेई. देव बोले अर्जुनाला, चित्त दे माझी या बोला. आणि ज्ञान तुला पुढे सांगतो, ध्यानात घ्या. देव बोले अर्जुनाला, चित्त दे माझी या बोला. गुह्य ज्ञान सांगतो तुला. कोणतं ज्ञान? गुह्य ज्ञान. गुह्य ज्ञान कोणतं? या उपाधी माझी गुप्त असे चैतन्य, ते तत्वज्ञ संत शुकारीची. गुप्त शब्द आलाय, गुह्य आलाय, म्हणजे नेमकं काय? या उपाधी माझी गुप्त असे चैतन्य. गुप्त म्हणजे झाकलेले. त्याचा आपल्याला काय करायचंय? उलगडा करायचा आहे. कसा उलगडा करायचा आहे? तर माऊलीने सांगितले की बाबा रे, मन थोडी नवनीता पैसे घे अनंता. जे आपल्या माने दुधाचं तुम्हाला तूप काढायचं म्हणलं, काय करायचंय? तो मार्ग सांगितलाय, उदाहरण दिले. सिद्धांत काय आणि दृष्टांत काय हे समजून घेतलं सांगितलं पाहिजे. कारण काय सांगितले? वाया व्यर्थ कथा सांगणे मार्ग व्यर्थ ती. हे सगळं कथा मानलेली हे ना करू नये असं नाही.
पण हे सगळं व्यर्थ आहे बाबा. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमी न घाली मन. तुझं मन दुसरीकडे पुढे जाऊ नको देऊ, कारण आत्मा हाच हरी. आत्मा हा हरी. कोणी आत्मा आपला हरी. मग आपला हरी आत्मा जर हरी तर आपला जीव कुठे? जीव शिव सम दोन्ही सारखं सांगितलेले, पण जीवाची आणि शिवाची गाठ मिळत नाही. जीव बी इथंच आहे, आत्मा बी इथंच आहे. म्हणतात ना, दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. ब्रह्म दाटले पाठी पोटी, पाहावया पाहिजे ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी हरपली आणि दोन्ही नेत्र आढळले. ब्रह्म दाटले पाठी पोटी, ती पाहण्यासाठी काय पाहिजे? आपलं ज्ञानदृष्टी पाहिजे. ते ज्ञान पैगा भरावे, जरी मनी याची आणावे, तरी संताया भाजावे सर्वस्वीशी. सर्व भावाने तू काय कर? संतांना शरण जा. जोपर्यंत तुम्ही मनापासून संतांना शरण जात नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. हरिपाठात माऊली सांगतात, अरे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. मग आपला गुरु आपला कोण झाला? भारी विचार करा का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देवाव पूर्वी वासना, आणि ती आपणापाशी न्यावी. म्हणजे आपला गुरु हा आपला कोण झाला? देव झाला. प्रपंचात गुरु आहे आणि परमार्थात सद्गुरु आहे. जरी समजा एखादी गोष्ट घरात माहीत नसली, आपण मंडळीला विचारलं, अरे आमची वस्तू कुठे ठेवली? ती सांगतात, तुम्हाला माहित नाही का? आमच्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे ती कोण झाली? आपली प्रपंचात गुरु झाली ना. पण परमार्थात सद्गुरु आहे. सद्गुरु कशासाठी? तर जीव बी इथंचे, आत्मा बी इथंचे, आणि त्या आत्म्याचं आणि त्या जीवाचं काय करते? ते मिलन करतात, ते जोडून देतात. का जोडून देतात? कारण तुम्हाला सांगतो आता, जीवा भोगणे गर्भवास, तेथे जपे सोहम मंत्रास. उभगोनी पावला त्रास, करुणा शिवाशी उदेली. उदरा बाहेर तो आला, बाह्य वायू त्या स्पर्शला, आणि मुखे जपत पाते विसरला. कारण हा जीव आता जीवाच्या पाठीमाग कर्म आली, वासना आली, पाप आला, शाप आला, आशीर्वाद आला, अशा अनेक कारणामुळे काय होतं? त्या जीवाला जन्माला यावं लागतं. आणि मातेच्या गर्भात आल्यानंतर जीवा भोगणे गर्भवास. तिथं काही एअर कंडिशन नाही, तिथं जीव आलेला असतो. आणि जीव 4-2 महिने झाल्यानंतर तो हालचाल करतो, आणि तो जीव त्या भगवत परमात्म्याचं चिंतन करतो, आणि ते म्हणतो की देवा मला याच्यातून बाहेर काढ. जीवा भोगणे गर्भवास, तेथे जपे सोहम मंत्रास. उभगोनी पावला त्रास, करुणा शिवाशी उदेली. मग उदरा बाहेर तो आला, बाह्य वायू त्या स्पर्शला. आणि मग त्यांनी भगवत परमात्म्याची शिवजींची त्यांची आराधना केली, विनंती केली. देवाला दया आली, आणि मग देवाने काय केलं? आपल्याला बाहेर काढलं. मग बाहेर काढल्यानंतर बाहेर जो वारा लागतो ना, हा वारा लागला. आणि वारा लागल्यानंतर दाईने केलं, काय केलं जातं? ती खंडन करते. दाई बाहेर आल्यावर नाळाचं खंडन करते, संबंध तोडला जातो, पण ते तोडला जातो. आणि संत काय करतात की आपल्याला परमार्थ करीत असताना शरण गेल्यानंतर ते कोणते जोड देत. परत कोणते तुटले ना आपण देवाचं, तर सद्गुरू काय करतात? ते कोणत्या जोडून देतात. सद्गुरू तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती. ऐसा सद्गुरू बजावा प्रती, अनन्य भक्ती या नाव. सद्गुरू तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती. ऐसा सद्गुरू बजावा प्रती, अनन्य भक्ती या नाव. तर तू सद्गुरूला कशाने शरण जा? तर प्रेमाने शरण जा. कशाने शरण जा? प्रेमाने शरण जा. प्रेमाने शरण जा म्हणजे प्रेम हाच परमेश्वर आहे.
परमेश्वरी, कारण प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम देता घेता प्रेमाच्या गावात जावे. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला मी प्रेम द्यायचं, तुम्ही मला प्रेम द्यायचं, प्रेम देता घेता प्रेमाच्या गावात जावे. प्रेमात राम रमतो. भगवान परमात्मा कुठे रमतो? तर प्रेमात राम रमतो. प्रेमाला नाम जगा माझी, हाच सुमोद गुरुला, आणि गुरुला याला तहान प्रेमाची. आपल्या सद्गुरूला कशी तहान असती? त्या प्रेमाची तहान असते. म्हणजे जर तुम्हाला त्याचं वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरीचे 13 वेळा दिली अध्यायामध्ये आचार्य उपासना मोठं पॅरेग्राफ आहे. आचार्य उपासना म्हणजे त्या जीवाला सदैव त्या नामाने, सद्गुरूने दिलेल्या नामाने चिंतन करायचं. चिंता करायची नाही, आपण चिंता करतो. चिंतन करायचे, आणि जसं जसं तुमचं चिंतन वाढलं ना तसं तसं काय होतं? जसं म्हणतात ना, पिकल्या शेंदे कडूपणे गेले तशी गेले आम्हा नारायणे. शेंदाडाचा कडपणा निघून जातो ना, तसा आपला तो कडूपणा निघून जातो आणि आपल्याला ती अवस्था प्राप्त होती. म्हणजे कशी अवस्था प्राप्त होती? तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, मग राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदय प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य. देव कळायला, देव आवडायला बी त्याला काय लागते? पूर्वजन्माची पुण्य लागते. तेव्हा हा तुम्ही मंदिरात येऊ शकता. पुण्य जर नसेल तर माणूस डोकून सुद्धा बघू शकत नाही, त्याला ते आवडणार नाही. आणि मग सद्गुरू काय करतात? त्या अनुग्रहाने, अनुग्रह म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाने काय करतात की तुमचं ते कॉन्टॅक्ट जोडून देतात. आणि जसं जसं कॉन्टॅक्ट जोडल्यानंतर कमीत कमी गोंदवलेकर महाराजांचं प्रबोधन पुस्तक आहे, त्याच्यासाठी त्यांनी सांगितले कमीत कमी त्या नामाचं 3.5 कोटी जप झाल्यानंतर त्या माणसाचं काय होतं? चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं त्यासाठी काय? आचरण, अंतकरण, नामस्मरण, सत्संग, या गोष्टी मेन आहेत. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, 10 मैल इमारत जरी बांधली तर पाय त्याच्यावर टाकतात घेतो बरं चांगला, आणि त्याच इमारतीत जर भेटायचा पाय असला जमत नाही, ती इमारत पायात नाही तेव्हा इमारत नाही. तसं आपलं आचरण, अंतकरण, नामस्मरण आणि सत्संग. कारण माझे बाबा सांगायचे की बाबा रे, माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संगती, तो सत्संग आला हाती, विघ्न न बाधिती साधका. साधका तुला काय संकट अजिबात येणार नाही. तू काय कर, जोपर्यंत या मार्गाने मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संतती, तेनेचे पण ते चालू जाता, न पुढे गुंता कुठे काय. साधू संतांनी मार्ग दाखवलाय आणि मग त्या मार्गाने गेल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. म्हणून सांगितलेले पावावया पूर्ण ब्रह्म. तुम्हाला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, पावावया पूर्ण ब्रह्म, सांडून दे दोष गुण, सर्वाभूती समदृष्टी, हीच भक्ती गोड मोठी. या परते थोर नाही, बरवे शोधून या पायी, येणे संसार सुखाचा, म्हणे नामा शिंपियाचा. तुम्हाला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावं, ब्रह्म प्राप्त व्हावं, परमेश्वर प्राप्त व्हावं, तर तुम्ही काय करा? पावावया पूर्ण ब्रह्म, सांडून दे दोषी गुण, या गोष्टी सोडून द्यायच्या, टाकून द्यायच्या. फक्त आपल्याला काय लागलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचा ध्यास लागला पाहिजे. पण ही करीत असताना दुसरी गोष्ट काय होती? आपली जी वासना आहे ना, ती त्याला बाधित ठरते, ती त्याला त्रास देते. काय करायचं सांगताना सांगितले, या वासनेचं रूपांतर वात्सल्यात करायचं. जसं साळीचं रूपांतर तांदळात केल्यावर तांदूळ होते का? तांदूळ होत नाही, साळ पिढी उगवत, साळीचं कारभार काढलं तर उगवणार नाही. तसं काय करायचं? वासनेचं रूपांतर वात्सल्यात करायचं. वात्सल्यात करायचं म्हणजे प्रेमात रूपांतर करायचं. म्हणून सांगितले बाबा रे, बीज बाजणी केली नाही
आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, साखरेचा नोय ऊस, आम्हा कैसा गर्भवास, तुका म्हणे अवघा जोग, सर्वागटी पांडुरंग, सर्वागटी पांडुरंग. म्हणजे काय सांगितले, ज्ञानदेवा पाट, हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिशे, भरला घनदाट हरी दिशे. मग प्रत्येक ठिकाणी हरी, प्रत्येक ठिकाणी हरी. मग आपल्याला असं कमी जास्त दिसतं, हा तुझा माझा ह्याचं काय दिसतं, त्याला कारण कधी की बाबा रे, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान. आपल्या मनात काय गेलेलं नाही, द्वैत गेलेलं नाही. तुमच्या मनात एकदा द्वैत गेलं ना, मग काय भरला घनदाट हरी दिशे. कारण भगवान परमात्मा सांगतात, मी नशे ऐसा कौन उठावाशे, परी प्राणियाचे दैव कैसे, जे न देखते माते मला ते पाहत नाही. कारण मामी सांगतात, सासुंत सांगतात की बाबा रे, बीज न पेरावे खडकी, ओल बसे त्याच्या ओळखी. जर खडकावर पेरलं तर उगवून का नाही उगवणार. तर जिथं त्या माणसाची त्याला काय तयार झाली पाहिजे, त्याच्या मनाची भूमी तशी तयार झाली पाहिजे. ऊस लावायचा आहे आणि गुलगीच्या रानात सरी काय ऊस लावायला येईन का ऊस? आतला वलावा आणि बाहेरचा वलावा दोन एक झाले पाहिजे. जमिनीत भरपूर वलावा झाला पाहिजे, जमिनीत भरपूर वलावा असावा, सरी काढावा, त्यात ऊस लावा आणि पाणी सोडावता ऊसी. तशी आपल्या अंतकरणातला भाव, आपल्या अंतकरणातला भाव तसा पाहिजे. आणि संतांनी सांगितलेला तो भाव, दोन भाव काय झाला पाहिजे, एक झाला पाहिजे. आणि मग एक झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. कारण उन्मनेच्या सुखात पांडुरंग भेटी देतो, ती माणसाला प्रपंचात व्यवस्था आणि परमार्थात अवस्था. जर परमार्थ करीत असताना त्या माणसाला अवस्था झालीच पाहिजे. जोपर्यंत त्याला अवस्था होत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ म्हणजे तो लटकायचे. माऊली सांगतात की बाबा रे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वशी केला कामे, त्याशी म्हणून साधू दिगी विठ्ठ मना बाधू, आपण आपणा ते शोधावे, विवेक नांदे त्याच्या सवे, आशा दंभ आवडी आवरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय सांगितले की बाबा रे, ह्या गोष्टीत ना तर आपली जी बहिर्मुखी, आपली वृत्ती बहिर्मुखी, ती काय करा तुम्ही, तिला अंतर्मुख करा. मग अंतर्मुख केल्यानंतर तुम्हाला ते शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. काय होतं, आपल्याला नशे पडतात. आपल्याला काय नशे, कशाचे नशे तुम्ही म्हणतात, आपल्याला संतती, संपत्ती आणि सत्ता, तीन गोष्टीचे आपल्याला नशे. आणि ह्या तीन गोष्टी माणसाला सुख देणार नाही, त्यांच्या पुढे दुःखाचा जन्म होतो. पण ते करायचं नाही असं नाही, ते साधन समजून करा, ते साध्य नाही. प्रपंच प्रपंच धरा, आपला संतती धरा, संपत्ती धरा, सत्ता धरा, हे साधन आहे महाराज, हे शाश्वत नाही. हे फक्त काय, पावल्या पावल्या पहिलं तीर जाळू नाही नाव, नदीच्या पलीकडे गेल्यावर कामदार म्हणजे नाव जाळून टाकू नये. ती कशासाठी, पलीकडे जाण्यासाठी. प्रपंचातून परमार्थात घेण्यासाठी साधू संतांनी मार्ग सांगितले, साधनं सांगितले. तर काय सांगितलं त्या ठिकाणी की बाबा रे, माये मोहे भुलला जीव, कोण करेल त्याची कीव, आपण सगळे तुम्ही आम्ही या माये गुंतलोय. उदाहरण सांगतो, समजा बाबा काष्टी तांदळी, शनिवारचा बाजार, चौक बांधून आपले बाजारला आलेले दिवस माळा, सगळे लोक बाजार निघून गेले आणि यांचा 8-9 वाजता कार्यक्रम चाललेला. आले तर तांदूळ जायचं काष्टीतून पलीकडे, 9-10 वाजले, आले त्यांची फडी पाहिली आणि नावड नाही गाड्या म्हणली, तिथं फडी तर आहे नाही म्हणली. तर ती घालवायचं असतं ना, ती बी आहे म्हणली. आता आपण 14 जण म्हणले, पुढं जाऊ
त्यांनी इकडे कार्यक्रम आवरलेला म्हणजे पुढे जर दोघं बसा मागे जर दोघं हलवा आपण म्हणलं जाऊ म्हणलं त्याला काय लागायचं म्हणजे आणि त्यांनी काय केलं बसले होते मग गावाला रात्री त्याला आणि चौघजण बसून ती बळी काय करते चालले वाजवायचं काम हानतेत पाणी हानतेत पाणी हानतेत पाणी फार दिवस व्हायचं आलं अरे म्हणले आपण किती रात्री म्हणजे काल 9-10 वाजता आपण वडील बसलो म्हणले आणि फार उजेडायला लागले तरी आज आपण पलीकडल्या पोहोचत नाही आणि मग त्यांची काय झाली नशा उतरल्यावर म्हणले काय बंद घडलं गडी अरे म्हणले आपण जी वडी आहे ना माग बांधली होती ना झाडाला ती सोडलीच नाही म्हणले मग जर वडी तर बांधलेली वडी जर सोडली नाही तर पलीकडल्या कडेला कसं पोहोचतात पोहोचू शकतो नाही म्हणले ह्याच्यामुळे आपण त्याला कधी कळलं उतरल्यावर तसं तो आम्हाला काय ती नशा आहे ती नशा आहे ना तोपर्यंत आपल्याला देव धर्म पोथी पुराण कळत नाही म्हणून सांगितलंय बाबा रे कळोईल अनंतकाळी त्यावेळेला कळून माणसाला तोपर्यंत कळत नाही जसं मध्ये 4 जण त्याला नंतर कळालं तसं नंतर कळतं मग काय सांगितलं साधू संतांनी की बाबा रे या ठिकाणी बाबा तू काय कर हे सगळ्या गोष्टी करू नको असं नाही या सगळ्या कर मारून कराव्या जाणून कराव्या जाणून केले पाहिजे तुम्ही करता तुम करते हम करते पण जरा काय होतं जरा जरा फेर पडतो फरक पडतो तर संतांच्याकडे जा संतांना शरण जा संतांच्याकडे शरण गेल्यानंतर संत नाम देते ज्ञान देते आणि संतांच्या संगतीत सुख समाधान शांतता आनंद कुणाला होईल एका बाजारात मिळणाऱ्या गोष्टी नाही तर तुम्ही संतांच्याकडे जा नम्र झाला होता त्याने कोणीले आनंदा आपल्या नम्रता पाहिजे सहानुभूती पाहिजे प्रेम पाहिजे त्या ठिकाणी भाव पाहिजे आणि मनात हे करीत असताना प्रत्येक गोष्टीला आता आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हा मूळ पाय आहे कारण जी दैवी संपत्ती असते तिला आशीर्वाद असतो दैवी संपत्तीला आशीर्वाद असतो आणि आसुरी संपत्तीला शाप असतो बरं का दैवी संपत्तीला आशीर्वाद असतो स्वतः समाधाने कष्ट करून मिळवली तर बाबा चांगलं होईल चोऱ्याला बड्या मारामाऱ्या झाडं करून तर त्या संपत्तीला शाप असतो एखादी गोष्ट चोरून आणली बघ फसावलं टाकलं नाही दिलं तो स्वतः समाधान देईल का त्याला शाप देतो तू आणि तुझं असं म्हणजे आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती आपल्याकडे जर आसुरी संपत्ती असेल तर सुख समाधान शांतता आनंद या गोष्टी मिळतात आसुरी संपत्ती असली तर त्या ठिकाणी सुख नाही समाधान नाही शांतता नाही काहीच नाही तर करायचं असेल परमार्थ तर संतांनी केलंय ना त्या मार्गाने जायचं जी झालेलं असेल जी सेवा झाली तर ते माझे सद्गुरू आहे मी पुढे आळंदीला गेलो नाही पंढरीला गेलो नाही संत कृपा झाली इमारत फळा संतांची कृपा झाली आणि म्हणतेच ना की बोलविल्या बोलू शकतो पण संतांची कृपा झाल्यावर बोलू शकतो माणूस तोपर्यंत बोलू त्यांची कृपा झाली माझ्यावर माझ्या सद्गुरूची आणि त्यांच्या कृपेने या ठिकाणी जे मी 4 शब्द सांगितले योग्य असं तर ते सद्गुरू महात्म्यांचे शिवजींचे अयोग्य असं माझ्या प्रकृतीचा दोष झालेली सेवा तुम्हाला साधू संतांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी शिवाला मी पूर्ण विराम देतो जाता जाता 2 शब्द सांगतो आई वडील गुरुजनांची आज्ञा तू डावलू नको विषय वासनेच्या संगतीने भलतीकडे बोलवू नको 2 दिवसाची जाईल सत्ता टाकून कुणाला बोलू नको बदल गोड कर जामीन कुणाला राहू नको रूप जरी झाली बायको तिचा त्याग करू नको श्रीमंताचा पाहुणी बंगला गरीबा आपल्या झोपडीला आग लावू नको या ठिकाणी सेवेला पूर्णराम कुंडली